खूप दिवस झाले. म्हणजे मी आपण सांगतो की जेव्हा जिल्हाधिकारी म्हणून पुण्याला जॉईन झालो तेव्हा अजितदादा जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि बारामतीला जॉईंटली व्हिजिट करायचं ठरलं. मला आठवतं की मला दादाने संपूर्ण बारामती, दादा स्वतः ड्रायव्हिंग करत होते, मी शेजारी होते, सगळी बारामती की काय काय पूर्वी चालू आहे. तेव्हा विद्याप्रतिष्ठानला मी व्हिजिट केली होती. त्याच्यानंतर खरं तर आजच परत आलो आहे. माननीय रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये रयत शिक्षण तात्काळ शिक्षण सर्वत्र चालू करावं अशा 1-2-3 वेळा लागोपाठ सूचना दिल्यानंतर मग त्याच्यामध्ये त्यांनी मार्गदर्शन पण केलं की कुणाबरोबर आणि कुणाच्या सल्ल्याने हे काम करायचं. मग आम्ही डॉक्टर अजित जावकरांची 3-1 महिने वाट बघितली नलावडे साहेबांच्या माध्यमातून. आणि जेव्हा ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने एआयचा वापर करून ऍग्रिकल्चरमध्ये कसा क्रांती करता येऊ शकते हा जो काही एक्सपेरिमेंट गेल्या 3 वर्षामध्ये केला होता, त्याच्या लॉन्चिंगच्या दिवशी साहेबांच्या बरोबर इथं त्या दिवशी दिवसभर होतो आणि त्यावेळेला जावकर साहेब आले होते. आणि मग जो फ्लॅश पॉइंट होता रयतमध्ये एआय सुरू करण्याचा, तो जावकरांना भेटल्यानंतर सुरू झाला. आणि जावकरांच्या भेटीच्या वेळेलाच माननीय प्रतापराव पवार साहेब सुद्धा बरोबर होते. मला आठवतं आम्ही सहज एका रूममध्ये बसलो होतो, तिथं पंखा नव्हता, लाईट नव्हती, कारण संडेचा दिवस होता त्या दिवशी. मी, विकास देशमुख, मस्के साहेब, प्रतापराव पवार आणि जावकरांनी चौघांचीच 5 जणांची मीटिंग झाली 2 तासाची. आणि त्याच्यानंतर त्या दिवसापासून ती तारीख होती 1 महिना झाला असेल, 1 महिना झाला असेल फार. तेव्हापासून आपण सगळेजण जॉईंटली एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये हे इतक्या लार्ज स्केलवर आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. असं नाही ठरवलं की आपण साताऱ्यापुरतच करू किंवा फक्त सिनियर कॉलेजलाच करू किंवा फक्त सेकंडरीला करू. तर आपण A to Z सगळीकडे सुरू करायचं ठरवलं. आणि गेल्या महिनाभरच झाला, फार कालावधी नाही झाला. एका महिन्याभरामध्ये खूप काही डेली वी आर वर्किंग ऑन दिस. बस आपल्या हातातली सगळी कामं, मला कल्पना आहे की तुम्हाला प्रत्येकाला आपापला रोल आहे, आपापल्या जबाबदाऱ्या आहेत, परंतु हे आमचे सगळ्याच्या उपर आहे. सगळ्याच्या वर आमचा हा एआयचा प्रोजेक्ट आहे. आणि त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कमध्ये सुनील चौरे यांची एंट्री झाली आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्या दिवशी आपल्याला सगळ्याला विदिन शॉर्ट टाइम मोटिवेट केलं तिथं सगळ्या ग्रुपलाच, तेव्हा ठरवलं की प्रतापराव पवारांनी राईट पर्सन सजेस्ट केली. आणि मग तिथंच ठरवलं होतं की इथं बघायला यायचं. ठरवल्यापासून सुद्धा काही फार कालावधी नाही गेला तसा, विदिन 10-15 डेज मध्ये आपण इथे आलो, सगळेजण आपण इथे आलो आहोत. आणि मला सुनीलचं एक आवडलं की त्यांच्यामध्ये जे काही उत्साह आहे आणि ते सांगताना त्याच्यामध्ये जो जीव ओतून, आत्मा ओतून ते जे सगळं करतायत, त्याचा खरं म्हणजे हा रिझल्ट असतो. असं कोणीतरी झोकून देऊन, कोणीतरी वेडेपणाने केल्याशिवाय ह्या गोष्टी होत नसतात. आणि हा एक वेडेपणा आहे जो सुनीलने केला. आणि म्हणून हे चित्र या ठिकाणी उभं राहिले ग्रामीण भागामध्ये. ऑफकोर्स साहेबांचा, पवार साहेबांचा, सुप्रिया सुळे सगळ्यांचा या ठिकाणी सपोर्ट आहे. त्या प्रतिष्ठानी राज्यातली, देशातली एक अशी संस्था आहे की इतके एक्सपेरिमेंट आणखी इतके इनोव्हेटिव्ह गोष्टी एकाच कॅम्पसमध्ये चालतात, काळाच्या पुढच्या गोष्टीच्या इथं चालतात, त्या बघताना नेहमीच खूप आनंद होतो. इथलं हे सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन हे पाहिलं. आपण चर्चा पण या ठिकाणी सगळ्यांनी मिळून केली. आणि आपण आज प्रत्यक्षामध्ये हे सगळ्या सेंटर पाहण्याची खूप म्हणजे उत्सुकता निर्माण झाली. तो तुमचा ऑडिओ क्लिप पाहिल्यानंतर STP मध्ये आज ते पाहिला आणि खूप आनंद झाला. म्हणजे माझ्यासारख्याला खरं तर काहीच कळत नव्हतं याच्यातलं, परंतु तुमचं हे एक्सप्लेन बघितल्यानंतर तुम्ही एक्सप्लेन केलं, मला सगळंच कळायला लागलं असं वाटायला लागलं. इतक्या मोटिवेटिंगली आणि इतक्या एन्थुझॅस्टिकली तुम्ही समजून सांगितलं. मराठी आणखी गावाकडची उदाहरणं देऊन ते समजणं फार सोपं घेतलं जातं. त्यामुळे शिक्षणामध्ये खऱ्या अर्थानं क्रांती म्हणजे इंडस्ट्री 4.0
आजच मला हे कळालं की इतक्या चांगल्या पद्धतीने बोट पाहिलं. म्हणजे काही कन्सेप्ट आयुष्यभर कळत नाही तर काही चुटकीसरी समजून जातात. तसं झालं आजच्या या भेटीमध्ये. हे सिम्युलेशन सेंटर तर अप्रतिम आहे. म्हणजे किती अल्प फक्त एक सॉफ्टवेअर घेतलं आणि हे सगळं करता येऊ शकतं. तर धन्यवाद सुनील, तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला. आणखी आपण लवकरात लवकरच रेंज शिक्षण संस्थेच्या बरोबर आता जोडले गेलो आहोतच. फॉर्मॅलिटीज नंतर पूर्ण होतील, परंतु साहेबांच्या स्वप्नामध्ये जसं रेंज शिक्षण संस्थेमध्ये व्हायला पाहिजे तसं आम्ही करू शकतो असा कॉन्फिडन्स आमच्या बैठकीनंतर आणि आजच्या ह्या सेंटर ऑफ एक्सलन्सला व्हिजिट नंतर माझ्याही मनामध्ये निर्माण झाला आहे. आणि आता कॉन्फिडन्स पूर्णपणे आला आहे की आम्ही सगळेजण आता हे खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. थेरॉटिकल पातळीवर सगळं चाललं होतं आतापर्यंत. आज प्रॅक्टिकल बघितल्यानंतर हे खूप सोपे वाटायला लागले आणि हे करू आपण सहजासहजी. इतका कॉन्फिडन्स आजच्या तुमच्या ह्या माहिती देण्यामुळं, हे सेंटर पाहण्यामुळे आला. मी मनापासून चौरे, तुम्हाला, विवेक, तुमच्या सगळ्या टीमचं मनापासून धन्यवाद देतो. आता सगळ्यांची आपण पर्सनली ओळख करून घेतलेलीच आहे. आता ही टीम म्हणून आपल्याला एकत्रपणे काम करायचं आहे. आणि 15 जून हा पहिला गुरुकुलचा पहिला तास हा AI सुरू झाला पाहिजे. रेंज शिक्षण संस्थेमध्ये सगळ्या शाखामध्ये एकाच वेळेला AIचं आपण शिक्षण सुरू करतो आहोत. त्याचं लॉन्चिंग सुद्धा 1 जून ते 15 जूनच्या मध्ये एक मोठा कार्यक्रम साताऱ्यामध्ये करून साहेबांच्या उपस्थितीमध्ये तो लॉन्च केल्याचं डिक्लेअर करायचं आहे. तेच खऱ्या अर्थानं साहेबांना अपेक्षित आहे आणि म्हणून ते नक्की करू. आता ही सगळ्यांची आपल्याची जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकानं आता गेल्या अल्प कालावधीमध्ये ज्या पद्धतीने चुकून देऊन AI इन रयत यासाठी जे काम सुरू केलं आहे ते असंच वेगाने सुरू करूया. आणि बेस्ट ऑफ द बेस्ट या राज्यासाठी, देशासाठी आणि सगळ्या शिक्षण व्यवस्थेसाठी हे मॉडेल होईल याच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये काही शंका नाही. आपण सर्वांना शुभेच्छा. तुम्हाला मनापासून थँक्यू.